बाजारातला अस्सलच माल आपल्याला पाहायला मिळणार आहे. हात नाही घ्यायचा आहे, पाय नाही थांब. ज्ञानेश्वर माऊलीने वयाच्या 16 वर्षी 9,000 वेळ लिहिल्या आणि वयाच्या 21व्या वर्षी इंद्रायणी गटी संजीवनी समाधी घेतली. इसवी सन 1264. वार होता गुरुवार, वेळ होती दुपारी 2:45. ए मयूर, सर काय म्हणतात बघ पाठीमाग तुझे. लखनलाल लाडेवडगावचा पैलवान आखाड्यामध्ये चला. पैलवान लखनलाल साईडला बसवा सगळे पोर म्हणजे सुमित बारसकर आणि बाळासाहेब चौरे कपडे काढून आखाड्यामध्ये चला. पैलवान नुमान शेख भागवत चौरे आखाड्याचे आपला जोडीदार आलाय. भागवत चौरे, नारायण मामा वैद्य आणि लाडसर यांच्याकडून कुस्ती कमिटीला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांनी. आणि आमच्या संकेत भाऊ वाणीचं कौतुक केलेलं आणि आमची उतरत चाललेली बॅटरी नारायण मामा वैद्य आणि लाडसर यांनी चार्जिंग करण्याचं काम केले. धन्यवाद. सचिन शिंदे सरपंच यांच्याकडून या कुस्ती आखाड्यामध्ये 10,000 रुपये इनामाची कुस्ती लावण्यासाठी 10,000 रुपये त्यांनी गाववाल्याकडे सुपूर्द केलेले. धन्यवाद. धनंजयजी मुंडे साहेब मित्रमंडळ, गणेशजी तांदळे यांच्याकडून आवाजाचं कौतुक करून 200 रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. आवाज मेरी पहचान है. आम्ही तर निमित्त मात्र. माझी मच वाचा झाली अनावर, माझ्या बोलवितो विश्वंभर. काय गीते मामा, आम्ही तर निमित्त मात्र आहोत. यार ज्या टंकी मारते ती सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंता. वाह. हे पहा, ओम कांबळे आखाड्यावर मगापासून समर्थ पाटील गंगापूरचा पहिला पुकार आलाय का? हा चल ये इकडे, चल पुढे या, पुढे या. ही कुस्ती लागेल वस्ताद पाठीमाग अभिषेक. लगेच कुस्ती लागणार आहे, नोंद घ्या. सचिन भाऊ शिंदे सरपंच साहेब नेकनूरचे कुस्ती मैदानाला आले पण रिकाम्या हाताने आले नाही. गावकऱ्यांनी मोठ्या थाटामाटात त्यांचा सन्मान केला आणि बाळापूरचं कुस्तीचं मैदान त्यांनी बघितलं, काहीतरी द्यावं वाटलं म्हणून आजच्या मैदानाला 10,000 रुपये रोख दिले. कुठे गेले सरपंच? हा वा, याची दार फेका देवा त्याचा विसर न व्हावा असे एक लोकप्रिय सरपंच, विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे. यांनी 10,000 रुपये इनाम दिला आजच्या मैदानाला. ए बरोबर आहे. चला अर्ज हात साथ सोडू नको. सुमित बारसकर पहिला अर्ज हात पहिला पुकार आखाड्यावरती. चला सुमित. कुस्ती लागते. ओम कांबळे पैलवान पुण्याला सराव करतोय आणि ओमचा जोडीदार हा समर्थ पाटील गंगापूरचा. अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली नोंद घ्या. सुमित बारसकर आलाय म्हणतात ते. सुमित आलेलं नाहीये, नोंद घ्या. अरे एकेरी पट काढण्याचा प्रयत्न भैरवनाथ खामकर पैलवानचा. इकडे कब्जा मजबूत केलाय, पुढची कारवाई पाहिजे. शुभम सावंत आलाय, लखनलाल आलाय का बाबांना? ही लक्षात घेणं गरजेचं आहे. लखनलाल चल. सोडा ना
एका चाले भो तो होतील भो, ऐसे पंच नहीं कभी होएगे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भाळापूरचा हसळचा ऐतिहासिक मैदान वर्षानुवर्ष हे उत्तर कुस्तीचं मैदान वाढत चाललेलं आहे. शबाश. शरीरात निंबाळकर आणि भैरवनाथ धनकर अनेकांचं लक्ष आपल्या कुस्तीला लागलं. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करे पहलवान. जंगल में बहुत से पेड़ है. कडेला बसलेले सांभाळून बसा. तो रामराजे दर्पे कोल्हापूरहून आलाय. गंगावेस तालमीचा पैलवान विश्वास हरगुलेचा पट्टा आखाड्यावर झालेला आहे. रामराजे दर्पे अभिषेक नाराळे आलेला आहे. कोल्हापूरहून आलाय. सांगी कुठं आलाय त्या पंचाला. सोडा गरम का व्हायला असेल. एक गोकुळ लागली का. किरण नराळे आणि भागवत चव्हाण परभणीचा पैलवान 24 नंबरची कुस्ती अवघ्या 5 मिनिटांमध्ये लागे. किरण नराळे पालीचा आणि युवराज जाधव पैलवान जालन्याचा 5 मिनिटांमध्ये कुस्ती लागेल. नोंद घ्या. आणि फिरता राहा. रमेश चव्हाण आखाड्यावरती आलेला आहे. भैया माडी कुरवाडीचा पैलवान लगेच आखाड्यावरती चला. आता लगेच कुस्ती लागेल. भैया माडी पहिला पुकार. कुरवाडीची गाडी आली का. आता चव्हाण असतात कुरवाडीचे. हो भैया माडी चला. तुझा उकार भाऊराव भाऊ त्याचा भाऊ जोडीदार येत नव्हता. आम्ही तरी काय करणार. हे पहा आजच्या मैदानाला नंबर 1 ला लढणारा पैलवान सुहास घोडगे. विनंती आहे आपण मैदानात येऊन जायचंय. जनता जनार्दनाला दर्शन द्यायचंय. आणि भैरवनाथ जोगी पैलवान परभणीचा आपण देखील आखाड्यावरती यायचंय आणि जनता जनार्दनाला दर्शन द्यायचंय. सुहास घोडके पैलवान आणि भैरवनाथ जोगी पैलवान दोघांना विनंती आहे. अख्खे प्रेक्षक आतुरतेने वाट बघतोय आपली. तुम्हाला विनंती आहे 1 मिनिट पलीकड पैलवान आणि भागवत चेहरे जीवाची वारी. पैलवान कुस्ती करत असताना गळ्यात कंडा कानात पाली घालून कुस्ती करायची नाही. हो पैलवान थोडं साईडला सारखं. कुस्ती लागते. भैया माडी कुर्डवाडी हात वरती कर भैया. पैलवान आणि रमेश चव्हाण हा इमामपूरचा पैलवान पाटोद्याला सराव करतोय. बाळासाहेबांचा पट्टा निकाली झाली तर 200 रुपये.
एपा लोकप्रिय माजी सरपंच वैजनाथ नेवाळे यांनी रमेश चव्हाणच्या कुस्तीला निकाली झाली तर 200 रुपयाचं बक्षीस लागलंय. कुस्ती मध्ये करा आणि एकेरी पोट घालण्याचा आटोकाट प्रयत्न आणि कब्जा मजबूत केला. पुढची कारवाई पाहिजे आणि नेकरूरचा पैलवान केवढे दुकान झाले माका. कधी कधी अंगलट येत कळायला गेलं एकाने झाले. संपलेल्या कुस्तीमध्ये नेकरूरचा पैलवान विजय झालेला आहे. नोंदया पंचाच्या निर्णयानुसार एपा अंबिल वडगावचे लोकप्रिय सरपंच विलासभाई किलमिशे मनोहर यांच्याकडून उत्कृष्ट कमिटीचं सूत्रसंचालन चालू आहे. आमच्या आवाजाचं कौतुक करून आमच्या पाठीवर दोघा निवेदकाला 100-100चं बक्षीस देऊन शाबासकी दिले. धन्यवाद. किलमिशे साहेब आले असतील तर आपण आखाड्यामध्ये आपला सन्मान गावकऱ्याच्या वतीने संपन्न होणार आहे. सर मैदानामध्ये भरपूर गर्दी झाली. गर्दी तेवढी आता कमी करा. आखाड्यातली गर्दी कमी करा. किती किती जर असं सांग बरं त्या वाजता आहे का नाही वाजता आला इतकं पट्ट्याची मेहनत घ्यायची आणि चालेल असं बोरण करायचं. पंचांना विनंती समोर चटकदार कुस्त्या आखाड्यामध्ये येत आहे. अनेक प्रेक्षक कुस्ती पाहण्यासाठी इथं तल्लीन झालेला आहे. शबास. खणखणीत दंड वाजलेला आहे. दंड वाजवणे म्हणजे समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करणे. बघ माझ्या भाऊ किती ताकद आहे. असं रंगलेलं मैदानाने कुस्ती लागते. शुभम सावंत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवारांचा पट्टा आणि ओम जाधव हर्षुलचा पैलवान. अशी तुफानी कुस्ती आखाड्यामध्ये लागते. मारेगा जोर तो बनेगा मोर, नहीं मारेगा तो बनेगा लांडोर. पैलवान म्हणजे वतनदारी नाही. सरपंचाचा पोरगा सरपंच होईल. हलकेवाल्या सरपंचाचा पोरगा सरपंच होईल. रोवराचा पोरगा आमदार होईल. जिल्हा परिषद सदस्याचा पोरगा जिल्हा परिषद सदस्य होईल. पण पैलवानाचा पोरगा पैलवान होईल का नाही सांगता येत नाही. त्याच्यासाठी रोज कष्ट मेहनत करावं लागतंय. काजू खावा लागते, बदाम खावा लागतंय. वडापाव खाऊन भेळ खाऊन काय पैलवान होतंय काय. सात्विक आहार खावा लागतो. देशी कोंबडीचा अंडा झाले 10 रुपयाला. बाग दिलेला कोंबडा 800 रुपयाच्या खाली नाही. काय आपण चव्हाण तुम्ही रोज तालमीमध्ये पैलवानाकडून करून घेताय. पैलवानाच्या माग पिक्चर मध्ये हिरो दिसतात पण डायरेक्टर कधी दिसत नाही. त्या डायरेक्टरचं कौतुक करणं आमच्यासारख्या निवेदकाचं काम असतंय. त्या मामाच्या मनाला आनंद वाटला. हे वस्तात सकाळी 4:30 वाजता जाऊन काठी लाटी घेऊन पैलवानाकडून कष्ट करून घेतात. 10 किलोमीटर पैलवान धावत असतात. 2-2 हजार जोर मारतात. 1500 सपाटी मारतात. तेव्हा कुठे श्री गणेश होत असतो. तोरपडीचे गुगे मामा यांच्याकडून आमच्या आवाजाचं कौतुक करून आमच्या शब्दांचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. अहो बोलणं एवढं काही सोपं आहे का. सगळ्याला बोलता येतंय. वस्तुस्थिती काय चालू आहे ते पटवावं लागतंय, वटवावं लागतंय. एखादा शब्द अंगावर आला तर तो झेलावी लागतोय. बोलणारा एकटाय, ऐकणारे 1000 जण असतात. शब्द ही शस्त्र. अंबिल वडगावचे नितीन मुंडे डॉक्टर
एक वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कुस्ती कमिटीचं कौतुक करून त्यांनी 100 रुपये दिलेले आहे. मी त्यांचा आभारी आहे. शिवलेश्वर मदने यांच्याकडून शिवलेश्वर मेदने यांच्याकडून ओम कांबळेला 500 रुपयाचं बक्षीस देऊन त्याला 1 किलो तुपाचा दाम दिलाय. अभिमान वाटतो त्या ओम पैलवानचा. आमच्या तालुक्यातलं पोरग पण पुण्याला सराव करत आहे. मगाशी ज्या पैलवानाचा सत्कार केला असे राम कांबळे पैलवानचा छोटा बंधू गणेश कांबळे, ओम कांबळे आणि लक्ष्मण कांबळे 4 पैलवान एका घरात तयार झाले. पैलवान रमेश चव्हाण ओ पैलवान वैजनाथांना आपल्याला बोलवताय. बक्षीस देऊन कौतुक केलं जात आहे. पण रमेशचं कौतुक केलं भंडारवाडीच्या मैदानामध्ये. त्यालाही बुलेट दिले आहे बाजीराव चव्हाण साहेबांनी. आज ज्ञानेश्वर साळुंकेने दिलेला आहे. माजी लोकप्रिय सरपंच वैजनाथ मेवाळेंनी 200 रुपये बक्षीस दिले. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे रमेश चव्हाणला. अहो कोण कोणाला तंबाखूची फुकट दिला. हा पण इथं खुराकाला बक्षीस देणारी माणसं आहेत या ठिकाणी. मार्केटमध्ये एक डायरेक्टर आले. सगळ्यांच्या हातात इथं कुठं कुठं डायरेक्टर दिसतंय. गुटखा मावा खाऊ नका. रोज दूध पेत जा, व्यायाम करत जा. माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. आज बोललेला माणूस उद्या बोलन का नाही हे सांगता येत नाही. आपण पाहिले 28 तारखेला सकाळी 8:45 मेसेज आला. महाराष्ट्राचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा आपल्यातून निघून गेले. माणसाच्या हृदयाला धक्का लागला. सिंधुताई सपकाळ म्हणायच्या माणूस मेल्यानंतर माणसाचं कौतुक केलं जात आहे. हो, कुस्तीवर कुस्ती जाऊन देऊ नका पैलवान. कुस्ती एका साईटला करा. इमामपूरचे भावी पंचायत समिती सदस्य माननीय एकनाथ कदम यांचे कुस्ती मैदानावरती आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत करतात. रमेश चव्हाण पैलवान आपलं बक्षीस घेऊन जावा. सरपंच साहेबांच्या वतीनं कायम पैलवानाच्या पाठीवर सभा किती थाप. तिकडं वैजनाथांना बोलवतात पलीकडच्या साईडला. ज्या पैलवानाचा आत्ताच उल्लेख केला बुलेट गाडी देऊन सन्मानित केलंय देवा पवार पैलवा. खऱ्या अर्थानं कुस्ती मैदानाला उपस्थित त्या पैलवानाची कुस्ती साहिल सय्यद आष्टीचा पैलवान सर देवा पवार आखाड्यावरती आलेला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान. कसा रे बोडका दारू कुणा कोणाला त्याला होता साहिल सय्यद आष्टीचा पैलवान आखाड्यावरती. चला देवा पवार आखाड्यावरती आलेला आहे. लगेच कुस्ती लागे. साहिल सय्यद पहिला पुकार, साहिल सय्यद दुसरा पुकार. आखाड्यावरती चला. हो, 3 पुकार दिले तर मैदानात येऊ पण नका असं प्रेक्षक सांगतात. असा जर एखादा निर्णय तुम्ही घेतला तर सगळे पैलवान पटापट आतमध्ये येतात. काहीतरी निर्णय कुणीतरी घ्यावा लागतो. एखादा असा कानका निर्णय घ्यावा लागतो. सर्वांना विनंती आहे. माजी सभापती बीड लालासाहेब गुगे 4 तारखेला मैदान जाहीर करतायत बोरपडीला. पैलवान वस्ताद मंडळींनी गावकरी याची नोंद घ्यावी. बोला. बाबांना बोला की ज्यांच्या कुस्त्या पोस्टरवरच्या राहिल्या असे पैलवान सगळे कपडे काढून तयार राहा. मनानी कपडे काढून कुणी येऊ नका अशी गाववाल्याची विनंती आहे. रमेश चव्हाण पैलवानला एकनाथ कदम यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेला नोंद घ्या. कुठे सरपंच बोरपड यांच्याकडून कुस्ती कमिटीला 100 रुपये. धन्यवाद. कुस्ती लागते. पैलवान नाव सांगा मोठ्याने. युवराज जाधव ज्यांना नोंद घ्यायचं आणि पार्थ कांबळे पुणे काका पवार तालमीचा पैलवान. एक सुंदर कुस्ती जोडली आहे.
हे पहा पोस्टर वरचे नंबर 1 चे पैलवान सोडता बाकीचे सगळे पैलवान तयार राहा. पुन्हा पहिला पुकार दुसरा पुकार दिला आणि पैलवान नाही आला तर बाद केला जाईल. होता बाबासाहेब काळे 17 पुत्राचे त्यांचे चिरंजीव स्टेजकडे थोडं माहिती संपर्क साधा. रमेश चव्हाण पैलवानचे पिताश्री चव्हाण वस्ते यांच्याकडून परत एकदा आवाजाचं वाणीचं कौतुक करून 100 रुपयाचं बक्षीस दिलंय आणि आमची उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग करायचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. एवढ्यात कुस्ती केली पाहिजे. आवर्जून हेरून कुस्ती घेतलेली अटॅक प्रति अटॅक झाला पाहिजे. डाव डावाची उकळवण झाली पाहिजे. प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करायचं असेल तर काहीतरी करून दाखवावं लागतंय. चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो. कालचा पेपर आज कोण वाचत नाही तो रद्दी जमा होतो. कुस्ती करा. एपा कोरडेवाडीचे सुदाम कोरडे वस्ता यांच्याकडून आम्हा दोघा निवेदकांचं आवाजांचं कौतुक करून आमच्या वाणीचं कौतुक करून त्यांनी आम्हाला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद सुदामजी कोरडे वस्ता. आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. निवेदका हारांचा दोरा असतो. तुमच्यासारख्या फुलांचं कौतुक करणे निवेदकाचं काम असतंय. आज इथं बोललं तर पुढच्या वर्षीच आम्ही पुन्हा इथे येणार आहे. इमामपूरचे भावी पंचायत समिती सदस्य एकनाथ कदम हे या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. हे आपण सांगत रामराज अर्पण का मग तू त्याच्यावर नेमका निमलला फिरूया. रामराज इकडे तू हो सर काय जाऊ साईडला बसले जिल्हा परिषदचे मेंबर भारत बाप्पा यांचे बंधू या कुस्ती मैदानासाठी रवीजी चेअरमन साहेब या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. चेअरमन साहेब आखाड्यावरती आलेले आबासाहेब केंबे यांच्या शुभ हस्ते चेअरमन साहेबांचा सन्मान आखाड्यामध्ये संपन्न होतोय. 25 ला कुठं म्हणते ओ मेहमान रामराजे कुस्ती करा इनाम दिला जातोय. देवा पवार आखाड्यावरती आलेला आहे आणि देवा पवारचा जोडीदार साहित्य आखाड्यावरती करा.
आखाड्यामध्ये चेअरमन साहेब आलेले आहे. त्यांचा सन्मान बाळापूर ग्रामस्थांच्या वतीने आखाड्यामध्ये संपन्न होतोय. तर रुई पारगावचे वस्ताद तात्यासाहेब भैर यांच्याकडून कुस्ती कॉमेडीचं कौतुक करून 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद तात्या. इंडिया इज माय कंट्री, बजरंग बली आणि कुस्ती इज माय प्रॉपर्टी. आरसी ब्युटिफुल सिटी मी आपला आभारी आहे. अक्षय भैरवाल आखाड्यावरती आलेला आहे. सतीश घुमरे परभणी तला आखाड्यामध्ये सतीश पहिला पुकार आहे. अक्षय भैरवला आखाड्यावरती आलेला आहे. सतीश घुमरे भैरव आणि इमामपूरचे भावी पंचायत समितीचे सदस्य एकनाथजी कदम साहेब यांनी आमच्या आवाजाचं कौतुक करून त्यांनी आम्हाला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद एकनाथजी कदम साहेब. वाजतात कुस्ती लावा की राव. आकिब भाई आता लाव कालू पहलवान किधर है? दिख रहे नहीं, आए कि नहीं आज? तिकडे बेजार चालू वेळा बसतो. एक गुणी पहलवान लक्ष देत नसला का तो मैदानामध्ये पूर्ण 4 कुस्त्या आखाड्यावरती चालू आहे. अतिशय रंगलेलं कुस्तीचं मैदान. अजून जोडी जोड आणि तोडीस-तोड कुस्त्या आपल्याला बघायला भेटणार आहे. ए शूट कर रे साळुंकी पहिलवानचा. देवानंद पवार आखाड्यामध्ये आलेला आहे. जोडीदार साहिल सय्यद आष्टी आलाय का? साहिल सगळे काय होय तानाजी पिस्तूल बाळासाहेबांची पिशी बसावं. आपले पाहुणे आहेत तिथे. बाळासाहेबांची पिस्तूल लागली लावते नका प्रदेश होय बाळासाहेबांची लागली नाही झाले पुस्तक बाळासाहेबांचे. बघ बरं तो बाळ दुसरी कुस्ती खेळायला लागले अप्पा कटलरी खेळायची काय व्हायला नाही बघ पडत मैदान कुस्तीत कोण कोण सोहेल शेख कळसंबरचा पैलवान आखाड्यामध्ये या. चुकून पडत असं अप्पा पडायचं वय राहिलो की होय लय चष्मा मोठा उन्हात काळा पडलाय तुमचा, त्याच्यामुळे तुम्ही काय बोलकू नाही. डोक्यावर टोपी आहे तुमच्या. काय लावू पैलवान? त्या पोराक लक्ष दे. सोहेल पैलवान आखाड्यामध्ये या. कळसंबरचा सोहेल आखाड्यामध्ये या. सोहेल बरोबर कुस्ती हा सोहेल बरोबर पैलवान किरण नैराळे आखाड्यामध्ये आलेला आहे. भागवत चव्हाण परभणी येतोय का? भागवत कुस्ती लागते. सोहेल सय्यद आष्टी हात वरती करा. आणि देवानंद पवार काका पवार तालमीचा पैलवान आणि काकासाहेब पवार यांचा पुतण्या, बरोबर ना? अशी कुस्ती लागते. सुंदर कुस्ती, सुंदर मैदान, रंगलेलं मैदान. बाळासाहेब चौरे आखाड्यात फिरतोय, त्याला जोड पाहिजे. रंगलेलं मैदान. काय डोंगर, काय झाडी, काय प्रेक्षक, सगळं काय ओके. रंगलेलं मैदान. पैलवान लखन लाड आला असेल तर नोंद द्या इकडं. महाराज चॅम्पियन बाळासाहेब चौरे आखाड्यात फिरतोय, त्याला जोड पाहिजे. फास्ट शूट. सोहिल सय्यद आणि देवानंद पवार. पवार घराणं हे कुस्तीला वलय असलेलं घराणं. रंगलेलं मैदान, बाळापूरचं मैदान. प्रत्येक माणूस जीवनजी गालफाडे. मैदान चालू झाल्यापासून अनेक पैलवानावरती बक्षीस देतात, पण आमच्याही पाठीवर त्यांनी शाबासकीची थाप टाकलेली आहे आणि आम्हालाही 200 रुपयाचे बक्षीस दिले. धन्यवाद. आम्ही तुमचे आभारी आहोत. भारत बप्पा काळे
एक आदर्श असं व्यक्तिमत्व मोठं व्हायला आज या गावाला येताना एक संकल्प केलाय आणि या कुस्ती मैदानाला 11,000 रुपयाची देणगी दिली. टाळ्या तरी करा की जोरदार टाळ्या करा. खऱ्या अर्थानं अशा मान्यवरांचं कौतुक करणं गरजेचं आहे आणि आमच्या आवाजाचं वाणीचं कौतुक करू. आमच्या देखील पाठीवरती शबासकीची थाप टाकून 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. मनापासून धन्यवाद. अभिषेक रणे बोलून हात वरती करा. गणेश कामे हात वरती करा. अतिशय तगडी कुस्ती. एक पाठवतेचा पोरवा बाळासाहेब आवाजचा पठ्ठा आणि गणेश कांबळे हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पोरगा. अशी कुस्ती आखाड्यावरती लागलेली नोंद घ्या. इकडे साहिल सय्यद आष्टीचा पोरगा देवानंद पवार पैलवान. अशी कुस्ती चालू आहे. हे पहा दिलीप माने साहेब व सुंदर दत्त हजारे शिरोळ याचे माजी सरपंच यांच्याकडून आम्हा कुस्ती निवेदकाला 200 रुपये बक्षीस आणि दिलीप माने आणि सुंदर हजारे यांच्याकडून साहिल शेख या आष्टीच्या पैलवानच्या कुस्तीला 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. असं दान करणारी माणसं. पाय माग करून बसताय. धावणी जिल्हा परिषदचे सदस्य सचिन भैया शिंदे हे देखील उपस्थित झाले. त्यांचं कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करत आहे. चालता पाहिजे कोणी काय माहिती आखाड्यामध्ये जो देवानंद पवार लढतोय गोरा गोमटा काळ्या लांगे